नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, घटक आपली हवेची गरज, पान नंबर 65, 66, 67. या पाठाची अध्ययन निष्पत्ती अशी आहे. माझा परिचय आहे. मुलांनो, आता मी तुम्हाला एक कोडे सांगणार आहे. सोडवणार ना? नक्की सोडू शकाल. ऐका तर मग. चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला, दिसत नाही डोळ्यांना, लागत नाही हाताला, आहे तरी कोण मी, येईल का ओळखायला? हवा. बरोबर ओळखलात ना? आता हे पहा, या मुलांनी फुगा फुगवला. फुगा का मोठा झाला? फुग्यात तुम्ही काय भरता? तर याचं उत्तर आहे हवा. हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे. हवा आहे हे आपल्याला जाणवते, पण ती आपल्याला दिसत नाही. हवेला रंग, वास आणि चव नसते. आता आपण काही नवीन शब्द शिकणार आहोत. श्वास. नाकाने आपण हवा आत घेतो, त्याला श्वास घेणे म्हणतात. आपण नाकाने हवा बाहेर टाकतो, त्याला उच्छ्वास सोडणे म्हणतात. श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास होतो. आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो, त्याला श्वसन असे म्हणतात. आता मला सांगा पाहू, शांत झोपलेल्या माणसाची छाती वर-खाली होताना का दिसते? कारण झोपेतही त्याचा श्वासोच्छ्वास चालू असतो. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते. श्वास घेताना आपण हवा आत घेतो. हवेमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो. माणसाप्रमाणेच इतर सजीवांना हवेची गरज असते. बारकाईने निरीक्षण केले तर कुत्र्याची छाती वर-खाली होताना दिसते. त्यावरून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते. आता तुम्हाला हे माहिती आहे का की मासे पाण्यात राहतात, मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते. पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात. काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात. पेटीतले मासे श्वासोच्छ्वास करत असतात. श्वासोच्छ्वासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात. त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते. हवा संपली तर मासे मरून जातील, म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते. अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना दिसतात, ते त्यामुळेच. आता शेवटी एक प्रयोग करून पाहूया. एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या. कागदाचा एक छोटा तुकडा घ्या. त्याची वीतभर लांबीची बारीक सुरळी बनवा. या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडवा. दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारा. यातून तुम्हाला काय आढळून येईल? तर पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील. आणि यातून काय उलगडते? तर फुंकरीतून हवा पाण्यात शिरली, ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली. तर पाहूया आज आपण काय शिकलो. हवा सर्वत्र असते. हवा डोळ्यांना दिसत नाही. हवेला रंग, वास आणि चव नसते. सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते. हे नेहमी लक्षात ठेवा.
शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळावे. धन्यवाद.